संजय उवाच एवमुक्त्वार्जुनः संख्ये रथोपस्थ उपाविशत् विसृज्य सशरैः चापं शोकसंविघ्नमानसः. संजय म्हणतो, असं बोलून अर्जुन रणांगणात आपल्या रथाच्या आसनावर बसला. त्याने धनुष्यबाण खाली ठेवलं आणि शोकाने व्याकुळ होऊन मनाने खचून गेला, असा या श्लोकाचा अर्थ आहे. अर्जुनासारखा पराक्रमी योद्धा सुद्धा शोकाने खचला. हे दाखवते की भावनिक दुर्बलता किती मोठी शक्ती गिळून टाकते. खरी लढाई आपल्या मनाशी असते. जेव्हा मन खचतं तेव्हा बाहेरील शस्त्रांची किंमत उरत नाही. मानवाचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे शोक आणि मोह हे मनुष्याची बुद्धी हरवतात. समस्या टाळून नाही तर सामोरे जाऊन सोडवाव्या लागतात. अर्जुनाने सुरुवातीला पळ काढला, पण पुढे गीतेच्या मार्गदर्शनामुळे त्याने धैर्याने कर्तव्य केलं. जसं अर्जुनाला श्रीकृष्ण मार्गदर्शक झाले, तसेच जीवनात आपल्यालाही योग्य गुरु, ग्रंथ किंवा आत्मज्ञानाची गरज असते. कठीण प्रसंगी योग्य मार्गदर्शन आवश्यक असतं. हा श्लोक शिकवतो की मनुष्य जेव्हा शोक, दुःख किंवा मोहाने ग्रस्त होतो तेव्हा तो स्वतःची शक्ती विसरतो. खरी ताकद म्हणजे मनाचे संतुलन राखणं आणि योग्य मार्गदर्शन स्वीकारणं. श्रीकृष्णार्पणमस्तू.